सुखा समाधानानं रात्री घरी झोपतील, त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहील. दुसरी जी आमची मागणी आहे ती शेतीला आता गेल्या 2 वर्षापासून नवीन वीज कनेक्शन बंद केलेले आहेत. ते नवीन वीज कनेक्शन तात्काळ सुरू करण्याची आमची मागणी आहे. मागेल त्याला नवीन वीज कनेक्शन मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. तिसरी जी आमची मागणी आहे ते सोलर पंपाची सबसिडी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा करा. त्यांना ज्या ठिकाणी सेवा मिळेल, जो सेवेची हमी देईल, जो गॅरंटी देईल, उद्या काही प्रश्न आले, त्या पंपाचे मोडतोड आले, मेंटेनन्स आले, बंद पडले, तर तो शेतकरी त्या पुरवठादाराच्या दारात जाऊन बसून तो त्यांच्याकडून सेवा मिळवू शकेल. त्यांना त्यांचे पंप खरेदी करण्याचे पूर्ण अधिकार मिळाले पाहिजेत. जर तुम्ही डायरेक्टली सबसिडी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली तर ते शेतकरी त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे, पाहिजे त्या क्वालिटीचे, पाहिजे त्या खोलीचे पंप तो खरेदी करू शकेल. खऱ्या अर्थानं सोलरची जी पूर्ण देशभर आता आपल्याकडे योजना चालू आहे, त्या सोलरच्या पंपाची हे त्या शेतकऱ्यांना लाभ मिळतील. आणखीन एक विषय आमचा असा आहे, जे प्रलंबित यादीवर शेतकरी आहेत, सोलर कनेक्शनचे जे 2-2 वर्षे वेटिंग लिस्टवर आता आमचे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचे जे अनामत रक्कम सरकारकडे विना व्याज पडून आहे त्याच्यावर 7% व्याजानं त्यांना व्याज मिळालं पाहिजे, भरपाई मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे. या आजच्या मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी आमच्या मोर्चामध्ये आव्हानाला पाठिंबा देऊन आणि याच्यामध्ये जाहीर व्यापक स्वरूप आम्हाला जे दिलेलं आहे त्या त्या शेतकऱ्यांचं मनापासून आभार मानतो. यानंतर